नमस्कार, मी रुचिता ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। राज्यातील काही भागांमध्ये अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे। या काळात पशुधनाची काळजी घेणं आवश्यक आहे। मुसळधार पावसाचा अंदाज असल्यास नदी पात्राजवळील जनावरे उंच जागी हलवावीत। अतिवृष्टीचा इशारा असल्यास जनावरांना नदी पात्राजवळ चरण्यास सोडू नये। पुरेशा प्रमाणात पशुखाद्य आणि वैरणीची साठवणूक करावी। वैरण कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी ठेवावी। साठवलेल्या खाद्याला बुरशी लागली नसल्याची खात्री करावी। गोठ्यातील विद्युत उपकरणे, तारा आणि कडबाकुट्टी मशीन सुरक्षित असल्याची खात्री करावी। विद्युत तारा मोकळ्या नसाव्यात याची काळजी घ्यावी। गोठ्यात जनावरे दाटीवाटीने बांधू नका, पुरेसं अंतर ठेवा। नदीपात्रालगतच्या रस्त्यांवर पाणी धोकादायक पातळीवर असल्यास बैलगाडी किंवा जनावरांची वाहतूक टाळावी। पूरस्थितीत जनावरांना दावणीस बांधू नका, त्यांना मोकळं सोडा, कारण जनावरं नैसर्गिकरित्या पोहू शकतात। पावसाळी जनावरांचं आरोग्य व्यवस्थापन कसं असलं पाहिजे ते पाहूयात। जनावरांना नियमित जंतनाशक औषधे द्यावीत। घटसर्प आणि फऱ्या आजाराच्या नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक लसीकरण करावं। बाह्य परोपजीवी म्हणजेच गोचिड, गोमाशी नियंत्रणासाठी गोठा स्वच्छ आणि कोरडा ठेवावा। निरगुडी, तुळस किंवा गवती चहाच्या पानांच्या पेंडी बांधून परोपजीवींचा प्रादुर्भाव कमी करावा। कडुलिंब तेलाचा वापर बाह्य परोपजीवी नियंत्रणासाठी करावा। गोठ्यातील व्यवस्थापन कसं असलं पाहिजे ते पाहूयात। जनावरांना ओल्या ठिकाणी बांधणं टाळावं। गोठ्यात वायुविजनाची व्यवस्था असावी। वाळलेलं गवत जाळण्यापासून निर्माण होणारा धूर जनावरांना त्रासदायक ठरू शकतो, याची काळजी घ्यावी। जनावरांसाठी स्वच्छ आणि पुरेसं पिण्याचं पाणी उपलब्ध करावं। मृत जनावरांची विल्हेवाट कशा प्रकारे लावावी ते पाहूयात। मृत जनावरांची विल्हेवाट पाण्याचा स्रोत आणि सार्वजनिक ठिकाणांपासून दूर लावावी। स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचं पालन करा आणि आवश्यक माहितीचा फलक लावावा। कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत ते पाहूयात। अतिवृष्टीच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करू नका। पावसात किंवा ओल्या ठिकाणी जनावरांना विद्युत खांब किंवा डीपी जवळ बांधू नका। भिजलेली वैरण किंवा पशुखाद्य जनावरांना देऊ नका। अतिवृष्टी किंवा पूर परिस्थितीत नदीपात्राजवळ जनावरं चरण्यास सोडू नका। मृत जनावरांची विल्हेवाट चराऊ कुरण किंवा पाणी साचलेल्या ठिकाणी लावू नका। नैसर्गिक आपत्ती जसं की अवेळी पाऊस, अतिवृष्टी, पूर, वीज कोसळणं इत्यादीमुळे बाधित होणाऱ्या अपघातग्रस्त पशुपालकांना केंद्र व राज्य आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत पशुधनाच्या नुकसानीसाठी अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी आणि भूमिहीन पशुधन मालकांना वेळोवेळी निर्गमित शासन निर्णयानुसार सहाय्य केलं जातं। यासाठी मृत जनावरांचा तलाठी यांचा पंचनामा, पशुवैद्यकीय अधिकारी यांचा शवविच्छेदन अहवाल आणि इतर आवश्यक कागदपत्रे महसूल विभागाकडे जमा करावीत, जेणेकरून पात्र पशुपालकांना आर्थिक सहाय्य मिळू शकतं। अशाच शेतीविषयक माहिती जाणून घेण्यासाठी ॲग्रोवनला सबस्क्राइब करायला विसरू नका। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।